भारतात कोरोना आला, त्यानंतर लॉकडाऊन लागलं. या लॉकडाऊनमध्ये एक चायनीज ॲप चांगलंच गाजलं होतं. ते म्हणजे टिकटॉक. घरात बसलेल्या जेनजी जनरेशनला त्या टिकटॉकचा चांगलाच नाद लागला होता. पुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात मेड इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशी स्वदेशी मोहीम सुरू झाली. या मोहिमेतून अनेक चायनीज ॲप्स आणि वस्तूंवरती बंदी घालण्यात आली. टिकटॉक, शेअर इट, कॅम स्कॅनर, वेब चॅट, यूसी ब्राउझर असे भारतात मोठ्या संख्येनं वापरले जाणारे चायनीज ॲप्स बॅन झाले. यामुळं चीनच्या तंत्रज्ञान कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. पण टिकटॉक बॅन झाल्यानं असंख्य भारतीयांनाही टाइमपाससाठी वेगळे ऑप्शन शोधावे लागले होते. त्यानंतर 2024 मध्ये अमेरिकेतही टिकटॉक ॲपच्या बंदीची घोषणा झाली. पण अमेरिकेतील नागरिक एका दुसऱ्या ॲपकडे वळले. हे ॲप म्हणजे चीनचंच रेड नोट ॲप. पण आता या रेड नोटच्या माध्यमातूनच चीन मोठी खेळी खेळत असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत. या ॲपचा वापर करत भारतातील चीनच्या बॉर्डरजवळ असलेल्या नागरिकांना चीन टार्गेट करत असल्याचं सांगितलं जातंय. तुमच्यासाठी दिल्ली लांब आहे, त्यापेक्षा चीन जवळ आहे असा मेसेज या ॲपमधून पोहोचवण्याचं काम चीनकडून सुरू आहे. चीन आपली इमेज सुधारण्यासाठी भारतातील नागरिकांना कसं टार्गेट करतोय? रेड नोट ॲपच्या माध्यमातून चीन नक्की कशी खेळी खेळतोय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. बाईट डान्स लिमिटेड या चायनीज कंपनीचं टिकटॉक ॲप. पण हे ॲप भारतात बॅन झाल्यानंतर बाईट डान्सला मोठा फटका बसला होता. भारतात टिकटॉकचे तब्बल 20 कोटी युजर्स होते. भारतातील बॅनमुळे टिकटॉकला दरवर्षी कोट्यावधी डॉलरचं नुकसान झालं. 300 पेक्षा जास्त चायनीज ॲपसोबतच चायनीज इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही, खेळणी आणि चीनी गुंतवणुकींवरही मर्यादा घालण्यात आल्या. भारतानंतर अमेरिकेनंही टिकटॉकवरती बंदी आणल्यामुळं टिकटॉकच्या जागतिक विस्तारावरतीही याचा परिणाम झाला. पण या सगळ्यात चीनमधलं अजून एक ॲप चर्चेत आलं. ते म्हणजे रेड नोट ॲप. आता रेड नोटचा इतिहास टिकटॉकपेक्षा जुना आहे. रेड नोट ॲप टिकटॉकपेक्षा 3 वर्ष आधीच 2013ला मार्केटमध्ये आलं होतं. पण त्यावेळी टिकटॉक एवढी लोकप्रियता रेड नोटला मिळाली नाही. रेड नोट हे चीनमधलं एक लोकप्रिय सोशल मीडिया आणि ई कॉमर्स ॲप आहे, ज्यामध्ये इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारखेच फीचर्स युजरला दिले जातात. युजर्सना या ॲपवरून शॉर्ट व्हिडिओज, फोटोजही शेअर करता येतात. फॅशन, ब्युटी, ट्रॅव्हल, फूड आणि लाईफस्टाईल सारख्या अनेक विषयांवरती कंटेंट बनवता येतो. मुख्य म्हणजे युजर्स डायरेक्ट या ॲपमधून खरेदी विक्री करू शकत असल्यानं या ॲपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढायला लागली. अमेरिकेत जेव्हा टिकटॉक बंदीची घोषणा झाली, तेव्हा अमेरिकेतील नागरिक मोठ्या प्रमाणात रेड नोटकडे शिफ्ट झाले. पण हे ॲप चीनमधलं असल्यानं डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेबाबत काही प्रश्नही उपस्थित झाले. युजर्सचा डेटा, लोकेशन आणि ब्राउझिंग या सगळ्या गोष्टी ॲपमधून गोळा केल्या जात असल्याचा प्रश्न काही देशांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं टिकटॉकपेक्षा डेंजर असलेलं हे ॲप सध्या काही देशांच्या रडारवरती आलंय. हे झालं इतर देशांचं. पण आता रेड नोटच्या माध्यमातून चीन सध्या भारताविरोधातही कुरापती करत असल्याचं बघायला मिळतंय. चीन भारत बॉर्डर जवळच्या राज्यांना या ॲपच्या माध्यमातून टार्गेट केलं जात असल्याचं सांगण्यात येतंय. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि नागालँडमधील नागरिकांमध्ये सध्या रेड नोट ॲपची लोकप्रियता वाढते. वरवर पाहता हे ॲप बाकीच्या ॲपसारखंच वाटतं, पण प्रत्यक्षात रेड नोट ॲप भारतविरोधी माहिती, बनावट कागदपत्र, वादग्रस्त नकाशे, एडिट केलेले भारतविरोधी व्हिडिओज आणि पाकिस्तान समर्थक मजकूर पसरवण्यासाठी वापरलं जात असल्याचं दिसून येतंय. या ॲपच्या माध्यमातून भारताची गुप्तचर संघटना रॉ केंद्र सरकार विरोधी ऑपरेशन्स राबवली जात असल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून समोर आलंय. ईशान्य भारतातील तरुणांमध्ये वादग्रस्त व्हिडिओज पसरवून भारताविषयी अविश्वास, असंतोष पसरवणं हा चीनच्या रेड नोट ॲपचा मुख्य उद्देश असल्याचा आरोप केला जातोय. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, आसाम, नागालँड ही राज्य चीनच्या सीमेवरती आहेत आणि जिओपॉलिटिकल दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. अरुणाचल प्रदेशवरती चीन सातत्यानं दावा करतोय. चीनच्या अधिकृत नकाशांमध्येही त्या प्रदेशाला साऊथ तिबेट म्हणून दाखवण्यात आलंय. भारताच्या ईशान्य भागात विविध जाती, भाषा आणि सांस्कृतिक वेगळेपण आहे. याचाच फायदा चीनकडून घेतला जातोय. चीन रेड नोटमधून दिल्ली इज फार अवे, चायना इज क्लोजर, म्हणजेच दिल्ली खूप दूर आहे, त्यापेक्षा तुम्हाला चीन जवळ आहे असा मेसेज ईशान्येकडच्या राज्यांमध्ये पसरवत असल्याचं बघायला मिळतंय. रेड नोटकडून युजर्सना पैसे, वेगवेगळे रिवॉर्ड्स दिले जात आहेत. पैशांचं आमिष दाखवत भारताविरोधी कंटेंट पसरवण्यासह आपली इमेज सुधारण्यासाठी
चीनकडून काही व्हिडिओजही या ॲपद्वारे शेअर केले जात आहे. या ॲपच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आमिषांना भुलून ईशान्य भारतातील काही तरुणी डिजिटल स्कॅमला बळी पडत असल्याच्या चर्चा आहेत. चीन रेड नोट ॲपच्या लोकप्रियतेचा फायदा घेत भारताच्या सीमावर्ती भागामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या सायकोलॉजिकल ऑपरेशनमुळे भारताची एकात्मता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागातील अस्थिरता भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो. म्हणूनच चीन या प्रदेशाला सध्या टार्गेट करत असल्याचं म्हटलं जातंय. चीननं आफ्रिका, हाँगकाँग, तैवान या देशांमध्येही रेड नोटच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या ॲपचे मुख्य 2 उद्देश आहेत. पहिला, संबंधित देशांमध्ये वादग्रस्त व्हिडिओजमधून अशांतता पसरवणं आणि दुसरा, ही अस्थिरता वाढल्यानंतर चीनची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचं काम करणं. कोणत्याही संघर्षाशिवाय दुसऱ्या देशातल्या लोकांचं ब्रेनवॉश करून त्यांना आपल्या बाजून वळवण्याचं काम चीनकडून केलं जातंय. एकदा का ठराविक भागातल्या लोकांचं समर्थन मिळालं की तो भाग गिळण्याचा ड्रॅगनचा हा नवीन गेम असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तैवानमध्ये रेड नोट ॲपच्या डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये तैवान सरकारनं सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकृत डिव्हायसेसवरती रेड नोट वापरायला बंदी घातली. रेड नोटच्या युजर्सची सगळी माहिती या ॲपद्वारे चीनला मिळायची, पण हा डेटा नक्की कशासाठी वापरला जातो याबद्दल युजर्सला कोणतीही माहिती नव्हती. तैवानमधील काही तज्ज्ञांच्या मते रेड नोट ॲपद्वारे चीन माहिती गोळा करणं, नागरिकांवरती चुकीचा प्रभाव टाकणं, स्थानिकांमध्ये चीन समर्थक विचार म्हणजेच चीनची चांगली इमेज दाखवणं अशी कामं होत होती. त्यामुळं तैवाननं सरकारी पातळीवरती या ॲपवरती बंदी घातली. आफ्रिकेत रेड नोटचा वापर हा चीनची सांस्कृतिक, इकॉनॉमिकल ताकद वाढवण्यासाठी झाला, तर हाँगकाँगमध्ये रेड नोटच्या कंटेंटवरती नियंत्रण आणि सेन्सॉरशिप दिसली. काही युजर्सकडून हाँगकाँगमधील कायदे, स्वातंत्र्य आणि चीनच्या हस्तक्षेपावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण चीनी युजर्स आणि रेड नोट ॲपच्या पॉलिसीमुळे अशा चर्चांना मर्यादा आल्या. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी रेड नोटचा वापर हा फक्त एक सोशल मीडिया ॲप म्हणून न होता सायकोलॉजिकल ऑपरेशनसाठी झाल्याचं माध्यमांमधून सांगण्यात आलं. सध्या तरी रेड नोट ॲपवरती आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ॲपवरती बंदी असली तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲपवरती पूर्ण बंदी नाही. हाँगकाँगमध्ये ॲपवर थेट बंदी नसली तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा घालण्यात आली आहे. अमेरिकेतही सध्या या ॲपवरती बंदी नाही, पण डेटा प्रायव्हसी, राष्ट्रीय सुरक्षा आणि युजर्सच्या माहितीचा गैरवापर या कारणांमुळे रेड नोटही अमेरिकेत बॅन होण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातल्या लोकांचं रेड नोटच्या माध्यमातून होणाऱ्या ब्रेनवॉशची भारतानंही गंभीर दखल घेतल्याचं सांगण्यात येतंय. भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी या ॲपच्या घातक कारवायांची दखल घेतली असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं रेड नोट ॲपवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केल्याच्याही बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहे. त्यामुळे आता या ॲपच्या विरोधामध्ये भारत सरकार कोणती ॲक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या ॲपबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.